5 ग्रुपचे जे काही पिलर्स आहेत सगळ्यांचं तर कौतुकच आहे आणि या ग्रुपमध्ये मला इन्व्हाइट करणारे ठाकूर सर आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की मॅडम तुम्ही पेड ट्रेनिंग खूप केल्यात, एकदा या ग्रुपमध्ये येऊन एकदा ही ट्रेनिंग अटेंड करून बघा, परंतु त्याचा व्हॅल्यू मिळालाय पूर्णपणे. आणि तर आज मला सकाळपासून कळलं, म्हणजे माझा प्रॉब्लेम मला कळला की कन्सिस्टन्सी नाही आहे आणि म्हणून आपला बिझनेस तसा ग्रो होत नाही आहे. म्हणजे पहिला प्रॉब्लेम माझा मला समजला. सेकंडमध्ये दुसरं लेक्चर घेतलं सरांनी जो शिकवलं होतं की ब्रँड काय असतो, तर पहिल्यांदा ब्रँड म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर ठाकूर सर जे आहेत ते माझ्या डोळ्यासमोर आहेत. कारण विशेष कौतुक म्हणजे त्यांचं असं की ते नॉन महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांना मराठी नीट बोलता येत नाही, तरी सुद्धा त्यांच्याकडे जो क्लायंट आहे तो 90% मराठीचा आहे. म्हणजे मराठी माणूस जेव्हा यांच्या समोर जेव्हा मराठी माणूस बसतो, यांना वाटतं की मी मराठीतून बोलावं, पण इतकं खराब मराठी ऐकल्यापेक्षा तो मराठी माणूसच हिंदीत बोलायचा. महाराष्ट्रात आहोत, आपण मराठी बोलतोय, तरी सुद्धा आपला क्लायंट अशा लोकांकडे का जातो? म्हणजे मधल्या काळामध्ये जसे की हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक फार तो वाद अगदी जमाट्यावरती आला होता की पाट्या सुद्धा मराठीत पाहिजे. आणि या काळामध्ये ही जी व्यक्ती आहे ती बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करते. तर म्हटलं यार काहीतरी या माणसामध्ये क्वालिटी आहे. तिसरी गोष्ट अशी की 2 लेक्चर नंतर मध्ये एक व्हिडिओ दाखवला ज्याचा अर्थच मला आतापर्यंत कळला नाही, आणि तो दीपक सरांनी दाखवला होता. लेडी एजंट होती, ज्या पद्धतीने ती बोलत होती, तर मग म्हणजे तसं बिझनेस करायचं नाही, म्हणजे त्याचा मोटिव्हच मला कळला नाही की व्हिडिओ दाखवला का. मॅडम त्यांना पण नाही कळला. म्हणजे त्यांनी प्रॉब्लेम दाखवला की हा प्रॉब्लेम आहे म्हणून तुमचं सेल होत नाही, राईट. पण मग त्याच्यानंतर त्यांनी सोल्युशन पण दाखवायला पाहिजे होतं. मग असं नाही करायचं, मग असं करायचं. म्हणजे आपण कुठे चुकतोय याच्या पुढची क्लिप पाहिजे होती ना. त्यानंतर सिस्काचे जे CFO आले होते त्यांनी सांगितलं की क्रॉस सेलिंग, म्हणजे तुम्ही जे सेल करता त्याच्यासोबत आणि एक क्रॉस सेलिंगही करा. कारण त्यांचा मोटो हा आहे की तुमचा बिझनेस ग्रो झाला पाहिजे आणि पैसा वाढला पाहिजे. त्यानंतर सर म्हणजे प्रत्येकाची मी पॉइंट काढले की प्रत्येकाने काय काय सांगितलं, म्हणजे यातून आपण काय काय शिकलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे जे सर नवनाथ सर आहे, विशेष त्यांचं नाव लक्षात राहिलं. म्हणजे इतकी छान पद्धतीने बोलले, अगदी ऍक्टिंग वगैरे करून. ऍक्टिंगचे पैसे मिळाले. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं हे आहे की आपण जर इतकं सिरियसली होऊन जर कस्टमरच्या पुढे बसलो तर तो अगोदरच टेन्शन आलेलं असतं. सिरियसनेस बघून तो पॉलिसी घेईल किंवा नाही घेईल माहित नाही, पण यांनी ज्या पद्धतीने म्हणजे रिलॅक्स केलं ना लोकांना, थोड्या वेळ सगळे रिलॅक्स झाले. आणि त्यांनी किती उलट पद्धतीने सांगितलं की तुमचा कम्फर्टेबल झोन आहे तो सोडू नका. म्हणजे अगोदर तुम्हाला काय करायचं, मेहनत करायची आणि नंतर कम्फर्ट झोन मध्ये जा. तो वाईट नाहीये, पण अगोदर त्यासाठी मेहनत करायला लागेल. म्हणजे ती गोष्ट त्यांनी म्हणजे उलट्या पद्धतीने सांगितलं, पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. आता जर या वयामध्ये आम्ही जर आत्ताच कम्फर्ट झोन मध्ये गेलो तर अजून आम्हाला बऱ्यापैकी जिम्मेदारी आहे. म्हणजे आता नाही जायचंय, जेव्हा तुमच्या वयात आम्ही येऊ. जसं की वातावरण अगदी हलकं फुलकं झालं तर सगळे अगदी फ्रेश झाले. आणि त्यानंतर हे सर आल्यानंतर एवढे की सिरियस होऊन गेले. कळलं की मार्केटमध्ये फक्त ट्रेडिशनल प्लॅनच तुम्ही विकत राहताय, पण युनिक किती महत्वाचं आहे. आणि त्यांच्या सांगण्यामुळे खरंच आपल्याला आपली रियालिटी कळली की आपण युनिककडे लक्ष दिलं नाही. बरोबर, म्हणजे कंपनीमध्ये दोष नाहीये, LIC मध्ये दोष नाहीये, दोष आपल्या ते आपण समजून घेत नाही. ट्रेडिशनल सोबत युनिक प्लॅन काळाची गरज आहे तो विकायचाच. दीपक बन्सल सरांचा जो स्वभाव आहे तो इतका फ्रँकली आहे आणि ते ज्या कास्ट मध्ये मोडतात सक्सेस क्लास मध्ये असल्यामुळे
कास्ट मध्ये असल्यामुळे ते एका जागेवर थांबणार आहे नाही आहे. आता आपल्यापैकी सगळेजण आपण प्रत्येकाला फॉलो नाही करू शकत. प्रत्येकाने आपली आपली कास्ट ओळखायची आणि त्याप्रमाणे काम करायचं. तर ओव्हरऑल सगळं मीटिंग जी आहे सकाळपासून आतापर्यंत तर ती खरंच खूप सुंदर होती. आणि माझे जे काही आता यांनी पैसे भरले ते मला डबल द्यावे लागतील त्यांना. थँक्यू सो मच. मॅडम तुमचं नाव काय म्हणाल तुम्ही? अल्पना जाधव. अल्पना, तुम्ही आज औरंगाबादहून आलात का? ब्रांच जे ना वन ऑफ द बेस्ट शेअरिंग आहे हो. प्रॅक्टिकल आणि त्यांनी प्रत्येक सेशन आहे ना विश्लेषण करून सांगितलं आणि ते त्याच्यातून कळते की ते एक बेस्ट लिस्नर आहे. येस, व्हेरी गुड मॅडम. आमच्या फास्ट ग्रुप तर्फे आता तुम्ही फास्ट ग्रुपचे मेंबर झाला कायमचे. येस सर. प्रिंटिंगची क्वालिटी मॅडम हॅज रिअली शेअर्ड फ्रॉम द हार्ट. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर मॅडम. खरंच मनापासून त्यांनी शेअरिंग केलेलं आहे. दिस इज कॉल्ड रिअल शेअरिंग. खूप चांगलं होतं, ते चांगले बोलले, हे चांगले दिसले, हे चांगले दिसले, हे नाही.